त्याला मागे सरकवा सागरला. त्यातला हा एक उपक्रम आहे तो म्हणजे घरपोच डिझेल पोचणे आणि आज टँकर घेतलेला आहे 16,000 त्याला भारत सरकारनं आपल्या प्रमाणावर सबसिडी सुद्धा आणि मग त्या गरीब कॉम्प्लेक्समध्ये कुठे जेसीबीचं काम चाललेलं आहे, रस्त्याचं काम चाललेलं आहे, बिल्डिंगचं काम चाललेलं आहे, वेगवेगळ्या मोठ्या इंडस्ट्रीज तिथे डिझेलची आवश्यकता अनेक ठिकाणी आणि तुम्ही फोन केला की ताबडतोब अर्धा पाऊण तासामध्ये गाडी हजर होईल आणि ताबडतोब ते डिझेल जे आहे जसं आपण जेवणाच्या वाटत त्या स्विगी आणि आपण देतो जे काही ऑर्डर दिलेली आहे त्याच्याकडे पोहोचवतात. तसंही डिझेल शुभम बूम पुढे अशा अनेक ठिकाणी जे आहे तुम्हाला पेट्रोल पंपवर जाण्याची गरज टाईम लावायची गरज आणि अगोदर तुम्ही फक्त फोन केला मेसेज टाकला की मला असं वाटतं की तुम्हाला त्याच्यासाठी टेलिफोन नंबर व्हॉट्सअप एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी पेट्रोल घ्यायला जायचं म्हटलं तरी अर्धा पाऊण तास बँकमध्ये सगळ्या गोष्टी वाचणार आहे तर त्याच्यामुळे तुमचं नुकसान काय नव्हतं तुमचं वेळ वाचणार आहे आणि त्या पाहिजे त्या खाली करून खाली करतो खाली करा किती खाली करू अजून बोट जर वेळ असेल मुख्यमंत्र्यांना सांगितलं असेल तर इथे कुठेतरी जे आहे काहीतरी अडचण निर्माण झालेली आहे त्याच्यामुळे मुख्यमंत्र्यांनी त्यांना काही दिलं आहे. आता मुख्यमंत्री त्याच्या अरे वाजू नका रे आपू नका रे जागतिक परिषदेची संधी आहे अनेक तिकडे उद्योगपती येतात तर त्या कार्यक्रमासाठी त्यांच्या आल्यानंतर जे आहे की सर्व जे आज मंडळी बसतील उपमुख्यमंत्री बसतील मुख्यमंत्री बसतील जे काही मंत्री आहेत ते बसतील त्याच्यात आणि जास्त आमदार हे राष्ट्रवादीचे आहे त्यामध्ये अशा प्रकारची मागणी तुमच्या पक्षाच्या आमदारांनी तुमची मागणी करायची मला काय माहिती नाही आज माणिकराव कोकाटे बोलले की आमचे आमदार कसे आम्हाला पालकमंत्रीकडून आदित्य मिळावा आमचा दावा आजही आहे उद्या आणि राहील काय धनंजय मुंडे शिबिरामध्ये असं म्हणाले पहाटेचा शोधमोहीम ज्यावेळेला झाला होता त्यावेळेला अजितदादांच्या पायावर डोकं ठेवून की दादा आपण जायला नको पुढे मोठा धोका आहे त्यावेळेला ते तिथे उपस्थित होते. एकूणच नंतरच्या काळामध्ये अनेक घडामोडी घडल्या सरकार पडलं नव्यानं सरकार आलं असं असताना धनंजय मुंडेंनी शिबिरात जो दावा केला त्यामुळे वेगवेगळ्या चर्चा सुरू झालेल्या आहेत. काय वाटतं आपल्याला अशा स्वरूपाचा काही धोका होता का? धनंजय मुंडे जे आहे त्यांचं भाषण तेव्हा आम्ही नव्हतो परंतु आपल्या माध्यमातून असं ते ऐकलं त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं एक षडयंत्र होतं षडयंत्र होतं तर कोणी रचलं ते षडयंत्र एक तर जे उद्धव ठाकरे ते षडयंत्र नाही कुणी रचलं तर काँग्रेस मग जे काही राष्ट्रवादीच्या लोकांनी रचलं बीजेपीच्या लोकांनी षडयंत्र रचलं काहीच माहिती नाही. मला एवढं मात्र आठवतं की
ह्या वेळेला मिटिंग सुरू होत्या आणि जे काँग्रेस, उद्धव ठाकरे आणि पवार साहेब आणि ह्याच्यामध्ये गर्गे जे आहे काँग्रेसचे नेते आणि पवार साहेबांचा काहीतरी थोडासा भाग झाला पवार साहेबांना विरोध केला. आणि त्याच्यानंतर काही प्रमुख मंडळीची मिटिंग जे आहे ते चाललेच होतं आमच्या राष्ट्रवादीचं. त्याप्रमाणे 8 वाजता एका ठिकाणी मिटिंग बोलवली. परंतु त्या मिटिंगला अजितदादांचा विरोध होता. दुसऱ्या दिवशी जे आहे जेव्हा टी व्ही लावले 8 वाजता तेव्हा लक्षात आलं की अजितदादांचा शपथ मी ताबडतोब पवार साहेबांकडे गेलो होतो. पवार साहेबांनी तोपर्यंत उद्धव ठाकरेंना पण फोन केला होता आणि सांगितलं त्या पण म्हणजे ते पाहिजे आणि प्रयत्न झालेला आहे ते होणार नाही ते आपण सांगितलं कामाला लागलं. मी त्यानंतर आम्ही सगळे केलं. मला ती कल्पना नव्हती असं काय अगोदर म्हणून घडलं झालं तर हे सगळं झालं आणि त्यामुळे मग ते आम्ही सुद्धा जे आहे इकडे तिकडे गेलेले आमदार किंवा न गेलेले आमदार सुरुवात केली. हे मला माहिती आहे की पुढे जे आहे ती प्रत्यक्ष अजितदादांच्या घरी गेलो तुम्ही असं करू नका. परंतु दुसऱ्या दिवशी जे आहे कोर्टाचं ठिकाण आलं त्या ठिकाणाच्या नंतर सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की आता एक तुम्ही जे आहे त्या ठिकाणाच्या नंतर सुद्धा आम्ही त्यांना सांगितलं की आता एक कठीण झालेले वाटचाल तुम्ही जे आहे आता साधारण समजा येतात पवार साहेबांनी परत घ्या. आणि मग त्यानुसार मग आमची जी राष्ट्रवादी काँग्रेसची मिटिंग झाली त्याच्यामध्ये सर्व आमदार त्यावेळेला मीच ठराव मांडला की अजितदादा ठीक आहे आपले असतील मला मागून त्यांना परत आपल्या पक्षामध्ये आणि त्याच्यानंतर मग अजितदादा त्यांना आणि सगळ्यांनी त्यांचं स्वागत केलं. आणि एवढंच नाही तर उपमुख्यमंत्री कुणाला करायचं यावेळेला सुद्धा जे आहे मी सांगितलं अजितदादांना उपमुख्यमंत्री करावे हे सुद्धा मी सांगितलं. तर त्याच्यामुळे काही लोक त्यांना वाटत होते की अजितदादा नाही तर काय आपण त्यांना थोडंसं वाईट वाटलं माझ्यापासून थोडंसं राग सुद्धा त्यांना आला. परंतु मला त्यावेळेला ते योग्य वाटलं हे आपल्याला करणं आवश्यक आहे. त्याच्या वेळेला ते केलं. आता काल त्यांनी जे काही सांगितलं सर्व कुणाकडे होता मला तर काही कल्पना त्यांना